नमस्कार, मी शीतल. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. इथे आमची चालू होती गौराई आगमनासाठीची तयारी आणि आम्ही तिघीजणी वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या अशा रांगोळ्या काढून घेतल्या पाटाभोवती. त्याच्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढली आणि आपल्या दरवाजाचा उंबरा असतो तिथे सुद्धा छान पावलं काढून घेतली आणि दरवाजाला तोरण आणि मस्त असे केळीचे खांब तर लावलेलेच होते, त्यामुळे अजूनच सुंदर असं एंट्रन्स दिसत होता. तर आतमध्ये काकी ना कुंकवाच्या म्हणजे पावलांचे ठसे उमटवत होती, तर मागे ह्या माझ्या मैत्रिणी छान अशा फुलांच्या पाकळ्यांनी त्या पावलांना असं डेकोरेट करत होत्या. तर काही जणी आतमध्ये किचनमध्ये औक्षणाची त्याच्यानंतर माप तयार करत होत्या. असं सगळ्याच जणी मस्त अशा कामाला लागल्या होत्या गौराई येणार आहेत म्हणून. आणि घरसुद्धा अगदी सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण झालं होतं. आणि ही आहे आपली सकाळची सत्यनारायण पूजा. आणि इथे मग आता आम्ही काय केलं, गौरींचे जे मुखवटे आहेत त्याला मंगळसूत्र, कानातलं, त्याच्यानंतर छानशी अशी नथ घालून घेतली, कारण आता आपल्याला गौराईंना आतमध्ये घ्यायचं आहे. आणि माझं हे पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे फक्त माझ्याकडे मुखवटेच आहेत आणि मुखवटेच मी बसवणार आहेत. आणि मस्त अशा आपल्या गौराई मस्त नटून तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता किती सुंदर आणि गोड दिसत होत्या. तर इथे एक माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे गौराई बसत म्हणून ती थोडीशी मला माहिती सांगत होती की असं करायचं तसं करायचं असतं वगैरे. तर फायनली मग गौराई आम्ही बाहेर आणून पाटावरती ठेवल्या आणि मस्त असे सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले आणि मग सुरुवात तुळशी पूजनापासून केली आणि मग नंतर गौराईंचं औक्षण केलं. आणि मनामध्ये इतका आनंद होता आणि थोडीशी भीतीसुद्धा होती की सगळं व्यवस्थित होईल ना, कारण म्हणजे माझ्या माहेरी किंवा सासरी गौराई येत नाहीत, पण मला खूप हौस होती, मला खूप इच्छा होती गौराईंना घरी घेऊन यायची. आणि मागच्या वर्षीच मला गौराई घेऊन यायच्या होत्या, पण काही कारणास्तव ते जमलं नाही, त्यामुळे एक वर्षभर मी वाट बघत होती आणि फायनली तो दिवस आला. हा माझा व्हिडिओ बघणाऱ्या ज्या कोणी काक्या असतील किंवा कोणी ताई असतील की ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष गौराई येत आहेत आणि माझं जर काही चुकत असेल तर मला प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ह्या वर्षी तर काही शक्य नाही, पण पुढल्या वर्षी नक्की त्या गोष्टी मी सुधारणा करेल आणि किंवा काही राहत असेल तर त्या मी नक्की करत जाईल. त्यामुळे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला जेवढं माहिती होतं, जेवढं मी इतरांकडून माहिती घेतली त्या पद्धतीने मी या सगळ्या गोष्टी करत आहे. आणि जसं मी म्हटलं की आमच्याकडे गौराई बसत नाही, त्यामुळे अशा काही रीत किंवा अशा काही परंपरा नाहीत, त्यामुळे मी मला जेवढं नेहमी करता येणं शक्य आहे तशा पद्धतीने मी करण्याचं ठरवलं. आणि ह्या मैत्रिणी अगदी वेळेत आल्या, जसं काही गौराईंनीच त्यांना पाठवलं होतं काय असं मला वाटायला लागलं. आणि आल्यानंतर त्यांनी फक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लगेचच माझ्या मदतीला सुरुवात केली आणि त्यामुळे अगदी वेळेत सगळी तयारी पूर्ण झाली. आणि हा क्षण आता आलेला आहे ज्या क्षणी आता गौराई घरामध्ये येणार आहेत. तर इथे माझी काकी माझं औक्षण करत होती आणि दूध आणि पाण्याने माझे पाय धुतले होते आणि आम्ही सगळ्याजणी खूप खुश होतो. आणि जे गौराई आतमध्ये येत असताना आपण जे म्हणतो की गौराई आल्या कशाच्या पावलांनी, गौराई आल्या हिऱ्या मोत्यांच्या पावलांनी, गौराई आल्या आरोग्याच्या पावलांनी, गौराई आल्या सुखसमृद्धीच्या पावलांनी, गौराई आल्या ऐश्वर्याच्या पावलांनी. तर असं सगळं म्हणून मस्त असं घरामध्ये आल्या आणि संपूर्ण घर मी गौराईंना दाखवलं आणि मग शेवटी आपल्या गणपती बाप्पाजवळ आणून ठेवलं. आणि मग नंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि लाडू साखर देऊन सगळ्यांचं तोंड गोड केलं. आणि मग 6-6:30च्या दरम्यान सगळे पाहुणे जेवून वगैरे आपल्या घरी निघून गेल्या. आणि मग मी काय केलं तर गौराईंना जिथे मला बसवायचं होतं तिथे मी गव्हाची रास ठेवली आणि त्याच्यावरती गौराईंचे मुखवटे ठेवले. आणि मग त्यांना पुन्हा एकदा गळ्यातली ठुशी, मंगळसूत्र, कानातलं, नथ आणि बिंदी आणि गजरा अशा पद्धतीने त्यांचा साजशृंगार केला. आता फक्त मुखवटे असल्यामुळं फार काही दागिने घालायचे नव्हते आणि साडी वगैरे नसल्यामुळं वेळसुद्धा काही फार लागणार नव्हता. हा मध्ये मध्ये लुडबुड करणारा कोण आहे बरं, तर हा आहे माझा छोटा भाऊ. आणि हा म्हटला की तू एका गौरीला नटव, मलासुद्धा एका गौरीला नटवू दे, माझीसुद्धा हौस करू दे. तर बघा ना कसं वातावरण होतं ना घरामध्ये, इतकं सुंदर उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं. म्हणजे गणपती बाप्पा आल्यानंतर तर होतंच, पण गौराई आल्यानंतरचं सुद्धा वातावरण इतकं वेगळं आणि खूपच सुंदर असतं, हे मी पहिल्यांदा अनुभवलं. तर असं छान माझ्या गौराई नटून छान तयार झाल्यानंतर त्यांची ओटी भरली आणि नंतर संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. तर हा दिवस आहे गौरी पूजनाचा आणि मी जेवढं मला शक्य होईल आणि कमी जागेमध्ये करता येईल तेवढी मी छान अशी गौराईंसाठीची आरास केली. त्याच्यानंतर छानशी रांगोळी काढली.
आजच्या दिवशी गौराईंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून सकाळी स्वयंपाक करून घेतला. नंतर मी छान तयार झाली. गौराईंचं औक्षण करून गौराईंना पुरणपोळीचा घास भरवला, नैवेद्य दाखवला आणि मग संध्याकाळी सगळ्या बायकांना बोलून छान असं हळदी कुंकू केलं आणि दुसऱ्या दिवशी गौराईंचं विसर्जन केलं. पण तो काही मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओत पुढे नवीन छानशा व्हिडिओ मिळतो. तोपर्यंत बाय, धन्यवाद.